मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या भाजपाच्या उमेदवारांचे आज आम्ही अर्ज भरतोय. बरेच आज भारतीय जनता पार्टीचे भरलेले आहेत. राहिलेले अर्ज उद्या आम्ही भरतोय. लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा आहे, पाठबळ आहे, आशीर्वाद आहे आणि लोकांच्या आशीर्वादावरती आम्ही ही निवडणूक 100% जिंकणार आहोत. लोकांच्या पर्यंत जाऊन आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये अनेक विकासाची काम केलेले आहेत. लोकांना स्वाभिमान मिळवून देण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलोय. आज तालुक्यातलं चित्र पूर्णपणे बदलत आहे. देवाभाऊ आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती लोकांचा प्रचंड विश्वास आहे आणि लोकांना त्या गोष्टीची जाणीव आहे. इथला दुष्काळ हटवण्याचं मोलाचं काम हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलंय. या परिसरामधल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या आपल्या सरकारनं दिलेल्या आहेत आणि त्यामुळं लोकांचा चांगला पाठिंबा भारतीय जनता पार्टीला आहे. आम्ही नम्रपणे लोकांच्या समोर जाऊ आणि त्यांच्या समोर आमची भूमिका मांडू. आमचे सगळे उमेदवार खूप चांगल्या चारित्र्य संपन्न आमचे उमेदवार आहेत आणि चांगल्या मताने निवडून येतील, आम्हाला असा विश्वास आहे. काल राष्ट्रवादीचा जो गट आहे तो भाजपमध्ये आला आणि एकीकडे काँग्रेसचा जो गट आहे तो शिवसेनेमध्ये गेला. राजकारणामध्ये अशा गोष्टी होत राहतात. आणखी पुढच्या 8-15 दिवसात बऱ्याच गोष्टी होतील राजकारणामध्ये. नाही बघा, आम्ही असं काही बोलणार नाही, परंतु कोणी जर नवीन कार्यकर्ता तिथं जाईल, रिक्त जागा ह्या नेहमी भरल्या जातात आणि त्यामुळे आपण त्याच्यावरती बोलणं हे काय मला उचित वाटतंय असं वाटत नाही. तरी पण हनुमंतराव देशमुख साहेबांनी प्रवेश केल्यामुळं दिगंची जिल्हा परिषद गट, विटलापूर पंचायत समिती गण आणि दिगंची गण ह्या तिन्ही जागा ह्या भारतीय जनता पार्टीच्या निवडून येणार आहेत अशी परिस्थिती तिथं निर्माण झाली आहे. चंद्रकांत भोसले हे निलकंठीतून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचाही प्रवेश होतोय. आज ते जरी उमेदवारी अर्ज भरत असले तरी त्यांचा प्रवेश होणार आहे. तर खरसुंडीमधून एक शिवसेनेचा मोठा नेता भारतीय जनता पार्टीमध्ये येतोय, ज्यांनी त्या गावामध्ये सरपंच म्हणून काम केलंय, असे अर्जुन सावकार हे पण शिवसेनामध्ये मधून भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत. तर असे अनेक सहकारी मित्र, आणखी बरेच पाईपलाईन मध्ये लोक आहेत. आजच राजू जानकर जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्ह्याचे नेते होते, त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये आज सकाळी 10 वाजता प्रवेश केलेला आहे. तर सर्व चांगल्या विचारधारेची लोक एकत्रित येत आहेत. आम्ही या निवडणुकीत सामोरं जाऊ, लोकांची कामं करू. किती जिल्हा परिषद गटाचे आणि पंचायत समितीचे उमेदवार जाहीर केलेले आहेत? नाही, आज ते काय सांगण्यासारखं नाही, संध्याकाळपर्यंत कळेल. काही ज्यांना सगळ्यांनाच अर्ज भरायला सांगितलेले आहेत, उमेदवारी एबी फॉर्म कोणाला द्यायचं ते उद्या सकाळपर्यंत ठरेल. आता बऱ्याच लोकांनी फॉर्म भरलेले आहेत, तर उद्यापर्यंत त्यांना अधिकृतपणे पार्टीच्या वतीनं संदेश येईल. साहेब उबाले हा चेहरा अनेक दिवसापासून आटपाडी तालुक्यामध्ये काम करतोय, या चेहऱ्याला संधी मिळणार का? नाही, बघून आता काय, तिथं पण 2-3 लोक इच्छुक आहेत. त्यातून कुणाला लोक म्हणतायत उभा करा, त्या सगळ्यांच्या भावना जपून प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान होईल अशी व्यवस्था केली जाईल. दुसऱ्या पक्षातून आपल्या पक्षामध्ये ज्यांना नेते येतात आणि ते प्रबळ दावेदार ठरतात उमेदवारीचे, मग निष्ठावंत कार्यकर्त्यांवर हा अन्याय होणार नाही? हे बघा, असं काही नाही. भारतीय जनता पार्टीकडं पार्टी मोठी असल्यामुळं शासकीय पदं आणि संघटनेची पदं मोठ्या प्रमाणात आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार खासदारांपेक्षा संघटनेच्या पदाला खूप महत्व असतं. कारण भाजप संघटनेवरती प्रचंड जबाबदारी देऊन काम करत असतो. त्यामुळं निष्ठावंतांना त्यांचा योग्य सन्मान करणं हे भारतीय जनता पार्टीला फार काही अवघड आहे असं मला वाटत नाही. आणखी काही चांगले निर्णय पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या बाबतीमध्ये येण्याची शक्यता आहे. आम्ही माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं पत्र बघितलेलं आहे. तर जे काही लोकांच्या वरती अन्याय होईल त्यांचा सुद्धा अशाच पद्धतीने योग्य सन्मान आम्ही करू. कुणावरती अन्याय होणार नाही. मी राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याशी 14 तारखेला फोनवरून बोललो होतो. मुख्यमंत्री महोदयांच्या ही बाब कानावरती घातली की पश्चिम महाराष्ट्रातले जे प्रमुख पुणे जिल्ह्यातले 2-3 तालुके, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली, या प्रत्येक तालुक्यातून हजारोच्या संख्येनं मायाक्का देवीचे भक्त जात असतात
आणि मायाक्का देवीची यात्रा 1 ते 9 फेब्रुवारीला आलेली आहे. परंतु जो मुख्य बोहण्याचा दिवस आहे तो बोहण्याचा दिवस 5 फेब्रुवारीला आलाय आणि दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगानं 5 फेब्रुवारीच ही मतदानाची तारीख घोषित केली आहे. त्यामुळं गावच्या गावं खाली होतील. निवडणूक आयोग सातत्यानं प्रयत्न करतोय मताचा टक्का वाढला पाहिजे. त्याच्यासाठी जाहिराती देणं इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असेल, प्रिंट मीडियामध्ये असेल किंवा वेगवेगळे सेलिब्रिटी आहेत त्यांच्या माध्यमातून लोकांना प्रोत्साहित केलं जातं की तुम्ही मतदान करा, तुमचा हक्क गमावू नका, तुमचा हक्क बजावा. आणि दुसऱ्या बाजूला जर लाखोच्या संख्येनं लोक मायाक्का देवीला जाणार असतील तर हा मोठा अन्याय होईल, मतदान प्रक्रियेवरती मोठ्या प्रमाणात परिणाम होईल. आणि म्हणून निवडणूक आयोगाची भेट घेतली. माननीय वाघमारे साहेब आणि काकाणे साहेब जे निवडणूक आयोगाचे सचिव आहेत यांना मी मुंबईमध्ये जाऊन ही सगळी बाब निदर्शनास आणून दिली आहे. आणि तात्काळ त्यांनी पुणे आयुक्त आणि छत्रपती संभाजीनगर आयुक्त, कारण 12 जिल्हा परिषदच्या निवडणुका घोषित आहेत, दोन्ही आयुक्तांना त्यांनी आदेश काढले की तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून अहवाल घ्या. ते पत्र आयुक्तांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना आलं. जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार, पंचायत समिती यांना पत्र काढून पूर्ण गावागावातून तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याकडून माहिती घेतलेली आहे. मला असं समजतंय कालच सर्व कलेक्टर महोदयांनी निवडणूक आयोगाकडे हा अहवाल पाठवलाय आणि त्यामध्ये त्यांनी प्रस्तावित केलाय की ही निवडणूक 5 ऐवजी 8 तारखेला घ्यावी. आता हा सर्वस्वी अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे, पण माझी विनंती आहे निवडणूक आयोगाला की याबाबतचा गंभीर विचार निवडणूक आयोगाने करावा, अन्यथा आम्हाला नाईलाज असतो हायकोर्टमध्ये जावं लागेल. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी, विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक